आहे 91वा उपशमातला 91वा सर्ग. 89तमः सर्गः. 91. आता या सर्गाचं वैशिष्ट्य काय आहे तर संसार लता कशी निर्माण होते हे याच्यामध्ये विशद केलेलं आहे की संसार कसा निर्माण होतो. आणि तो एकंदरीत यांचं म्हणणं काय आहे तर अध्यास आहे फक्त, म्हणजे खोटा आहे संसार हा. आणि तो कसा उत्पन्न होतो याचं उदाहरणासहित आता ते पटवणार आहेत या सर्गामध्ये. त्यामुळे मागच्याही वर्षी आपण जेव्हा अभ्यास केला होता त्यावेळी हे गोष्ट आलेली होती. तिथे मी तुम्हाला समजावलं होतं की संवेद कसं निर्माण होतं आणि संविद प्राणस्पंदन मनस्पंद कसा होतो, मग त्याच्यावर संविदाची उत्पत्ती कशी होते, हे सगळं आपण मागच्या वर्षी पण बघितलेलं. आता या वर्षी आपण हेच डिटेल बघणार आहोत, कारण या सर्गामध्ये याचा विशेष उल्लेख आपल्याला बघायला मिळणार आहे. संसार रूपी लतेचं वर्णन या सर्गामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिलंच आहे श्रीराम उवाच परमाकाश कोशाद्री रूढ लोकांतरद्रुमं तारका पुष्पशबलं देवासुर विहंगमं विद्युत्मंजरी तोपांत नील निरद पल्लवम सर्वर्तु रम्य चंद्र अर्क गण रम्यकम दंतुरम सप्ताब्धी वापी वलितम सरिच्छत मनोहरम चतुर्दश विधानंत भूतजातोपजीवितम. आता ह्याचा अर्थ काय आहे तो बघूया. श्रीराम उवाच म्हणजे श्रीरामांनी विचारायला सुरुवात केली किंवा श्रीराम बोलत आहेत. काय बोलत आहेत? महाराज, यह जगत एक तरह का बड़ा भारी वन है. श्रीराम सांगतायत. आता हा प्रश्न तुम्हाला येतो, संसार रूपी लतेचे वर्णन करा. ओके, म्हणजे शांडिल्य उपनिषदानुसार, नाही शांडिल्य नव्हे, योग वसिष्ठानुसार संसार लतेचं वर्णन करा. निर्विशेष परब्रह्म का साक्षात्कार करने में पर्वत की तरह प्रतिबंधक होने से पर्वत तुल्य अव्याकृत और उत्पन्न चित्र विचित्र पृथक पृथक ब्रह्मांड ही वृक्ष है. आता इथे आपल्याला आपली संस्कृती ही यत्पिंडे तत् ब्रह्मांडे या गोष्टीवर आधारलेली होती आणि लोकांनी ब्रह्मांडाचा साक्षात्कार केलेला होता आणि ते लिहूनही ठेवलेलं आहे. हे इथे आपल्याला बघायलाच मिळतं सरळ सरळ. इथे हे सरळ सांगतायत की निर्विशेष ब्रह्माच्या साक्षात्काराला अडवणूक कशामुळे होते तर पर्वताप्रमाणे जे काही ब्रह्मांडीय वृक्ष निर्माण झालेले आहेत, अनेक आहेत, एकच नाहीये, अनेक ब्रह्मांड आहेत. आणि या वृक्षामुळेच काय होतं तर प्रतिबंध होतो. कशासाठी तर निर्विशेष परब्रह्माचा साक्षात्कार होण्यामध्ये अडथळा आहेत हे ब्रह्मांड जे आहेत ते, आणि हे वृक्षाप्रमाणे विस्तारलेले आहेत. आणि यामुळेच आपल्याला परब्रह्माची साक्षात्कार होऊ शकत नाही. उन वृक्षों पर तारांगण ही फूल लगे है. बघा, याचंच वर्णन केलेलं आहे सगळं. काय आहेत? तारांगण हे फूल आहेत. तारांगण म्हणजे काय? एक तारा हा सेंटरला असतो आणि त्याच्या भोवताली फिरणारे ग्रह असतात. याला म्हटलेलं आहे तारांगण. ओके, जसं आपला सूर्य आहे आणि आपल्याला 9 ग्रह आहेत आणि ते सूर्याच्या भोवती परिक्रमा करतात, बरोबर.
आणि अशी अनेक फुलं एका ब्रह्मांडामध्ये असतात. देवता और असुर पक्षी है, हे सगळं वर्णन आपल्याला जसंच्या तसं लिहिता आलं पाहिजे. सर, फुडके सर. कारण हा प्रश्न जसाच्या तसा येणार, की संसाररूपी वृक्षाचं वर्णन करा. आला तर आपल्याला हे सगळं जसंच्या तसं लिहिता आलं पाहिजे, म्हणून हे लक्षात ठेवा किंवा त्याचे नोट्स बनवायला सुरुवात करा. जे ब्रह्मांड आहे तोच एक मोठा वृक्ष आहे. असेच अनेक वृक्ष आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, निर्विशेष परब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकत नाही. हे पहिलं वाक्य. त्याच्यामध्ये या वृक्षांमध्ये काय झालेलं आहे, तर तारांगण ही फूल लगे है. तारांगणांना फूल असं म्हटलेलं आहे. देवता और असुर पंछी है. विद्युत रूपी मंजिरियां से समन्वित दिशा रूपी शाखाओं के अग्रभागों में नील आदि वर्ण वाले मेघ ही पल्लव है. आता विद्युत रूपी मंजिरिया म्हणजे काय, तर जे आपल्याला विद्युत प्रकाश दिसतो, तो कसा असतो, तर तुम्ही जर कधी आंब्याला मोहर आलेला बघितला असाल, तर त्याप्रमाणे तो दिसतो. त्याला मंजिरी असं म्हटलं. विद्युत रूपी मंजिरियों से समन्वित दिशारूपी शाखाओं से, दिशारूपी शाखा आहेत. हे वृक्ष जो आहे, त्या वृक्षाच्या शाखा कशा आहेत? दिशारूपी शाखा आहेत. दिशा किती आहेत? 10 आहेत. कुठल्या आहेत? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4 झाल्या. आग्नेय, नैऋत्य, वायव्य हां. 8. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य 4 झाल्या. 4, 4, 8 झाल्या आणि ऊर्ध्व आणि अध ह्या मिळून 10 दिशा झाल्या. तर एकंदरीत ह्या सगळ्या काय आहेत? शाखा आहेत. त्यांना लागलेल्या मंजिरी यांना काय म्हटलेलं आहे? विद्युत. त्यानंतर त्या शाखाओं के अग्रभाग में नील आदि वर्ण वाले मेघ ही पल्लव है. या पल्लव म्हणजे कशा आहेत? जे पानं लागलेली आहेत ती मेघाप्रमाणे आहेत. मेघ रूपी पानं आहेत. दश दिशांना जी पानं फुटलेली आहेत ती मेघांचं वर्णन केलेलं आहे. आणि अग्रभागी जी मंजिरी उत्पन्न होते किंवा जो मोहर येतो, तो मोहर म्हणजे विद्युत आहे. कधी कधीच येतो. वह सब ऋतुओं में सुंदर चंद्रमा और सूर्य रूपी विकास रमणीय पुष्पों से उन्नत दांत से युक्त होकर हसता हुआ सा स्थित है. हे सगळं सतत अस्तित्वात असणारे सूर्य आणि चंद्र या 2 दातांनी काय होतं? हसता हुआ प्रतीत होता है. सूर्य आणि चंद्र हे त्याचे दात आहेत आणि त्यांनी हसता आहे अशा पद्धतीत काय होतं? प्रतीत होता है. 7 समुद्र रूपी बावडियों से वेष्टित है. सप्तसमुद्र हे काय आहेत? विहिरी आहेत त्यातल्या. म्हणजे किती विहिरी आहेत? 7च आहेत. आणखी जास्त सांगितल्या नाहीत. आजही तेवढेच आहेत. पुढे सैकड़ों नदियों से मनोहर है. नद्या भरपूर आहेत. सैकड़ों नदियां है. फिर लोक भेद से 14 प्रकार के लोक, सप्त पाताल आणि सप्त स्वर्ग अशा पद्धतीत 14 लोक आहेत. या 14 लोकांनी भेद होतो और व्यक्तिशः असंख्य भूतगणों से उपजीवित है. म्हणजेच व्यक्तिशः जर प्रत्येक लोकभेदात म्हणजे प्रत्येक लोकामध्ये जर बघायला गेले तर विविध वेगवेगळे प्राणी आपल्याला बघायला मिळतील आणि त्या प्राण्यांची जर काय जाती विचार केला तर असंख्य भूतगण से उपजीवित है, यानी उनके जीवन का साधन है.
कुठला? हा वृक्ष. हा वृक्ष त्या जीवांचं साधन आहे. त्याच्या आधारे ते जगत आहेत. कोण? असंख्य भूतगण, जे या 14 लोकांमध्ये विखुरलेले आहेत. ते सर्वजण या वृक्षाच्या आधारे जीवन जगत आहेत. म्हणजेच ब्रह्मांडाच्या आधारे. चला पुढचा श्लोक घेऊ. जगत्कानन आक्राम्य स्थितायाः कृतजालकम् ब्रह्मन् संस्कृती मृद्धि काललताया वृद्धिकालताया वितता कृते जरामरणपर्वायाः सुखदुःख फलावलेः माया प्ररूढमूलया मोहसेकजालाञ्जलेः किं बीजमथ बीजस्य तस्य किं बीजमुच्यते अथ तस्यापि किं बीजम बीजम तस्यापि किं भवेत. आता हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. इथे कसा विचारलाय बघा. हे ब्रह्मन, म्हणजे श्रीराम आपल्या कोणाला विचारतायत? महर्षी वशिष्ठांना. हे ब्रह्मन, इस प्रकार के जगत रूपी महारण्य का आक्रमण करके, यानी वासना प्रतानों से चारों ओर वेष्टन करके जाल रचना पूर्व स्थित हुई जीव सृष्टि रूपी द्राक्षालता का, जिसका विस्तृत आकार है, जरा और मरण ही जिसकी पर्व है, कांड ग्रंथियां है, जिस पर सुख दुख रूपी फलों की लगी पंक्तियां हैं, माया ही जिसका दृढ़ मूल है, मोह ही जिसकी सिंचन साधन जलों की अंजलियां है। बीज क्या है? उस बीज का भी बीज क्या है? उस बीज के बीज का बीज क्या है? और तृतीय बीज का भी बीज क्या है? आता हा प्रश्न सुरुवात कुठून झाला? तर सुरुवातीला जो ब्रह्मांड रूपी वृक्षाचं वर्णन केलं, ते वर्णन सांगितलं. आता पुढे काय म्हणतात बघा. त्या वृक्षावर काय आहे बघा. इस प्रकार के जगत रूपी महारण्य का आक्रमण करके, म्हणजेच काय? तर या वृक्षावर आक्रमण करणार वासना प्रतानों से चारों ओर संवेष्टन करके, प्रतान म्हणजे वेलीचे जे पुढे असे टोकं येतात त्याला. वेल वाढताना तुम्ही कधी बघितलीये का? स्प्रिंग येते. हा, ती स्प्रिंग जी येते ना, तेच ते प्रतान. त्या प्रतान काय केलं त्यानं बघा. वासनारूपी प्रतान आहेत, हे लक्षात घ्या. त्या प्रतानांनी या वृक्षाला आता आवेष्टन करायला सुरुवात केलेली आहे. जालरचनापूर्वक स्थिती हुई जीवसृष्टी रूपी द्राक्षलता. कुठली लता आहे? जीवसृष्टी रूपी द्राक्षालता. जीवसृष्टी रूपी द्राक्षालता या वृक्षाच्या आधाराने वर जाते, असं यांना सांगायचं आहे. आता इथे द्राक्षालता म्हणजे काय फक्त द्राक्षच घ्यायची का? असं नाही. एकंदरीत काय तर लता आणि लताला लागणारी फळं वगैरे या गोष्टी आपण विचारात घ्यायच्या. वेल, संसार रूपी वेलेचे वर्णन असं पण विचारतात. संसार रूपी वेलीचे वर्णन करा असा पण प्रश्न येतो. संसार लता असा प्रश्न येतो. ठीक आहे. तर ही लता कशावर आहे? या वृक्षावर आपल्या वासनारूपी प्रतानांनी चढत आहे, आवेष्टन केलेलं आहे. तिनं एक जाळ विणलेला आहे सगळ्या वृक्षाला, जिसका विस्तृत आकार है, जरा मरण ही उसकी पर्व कांड ग्रंथियां हैं. आता वेल म्हटली की त्याला कांड असतात मध्ये मध्ये, आपण बघितलेलं आहे. तर ती ग्रंथ्या असतात, अशा छोट्या छोट्या नोडल्स असतात. त्या नोडल्स म्हणजे काय आहे? जन्म मरण रूपी ग्रंथी आहे, जिस पर सुख दुःख रूपी फलों की लगी पंक्तियां हैं. आता लतेच्या टोकालाच फळं येतात असं कुठे आहे का? नाही. लता मध्ये मध्ये फळं सोडत जाते.
तुम्ही द्राक्षाचं वेल बघितलेलं आहेच. त्यामुळे मध्ये मध्ये फळं त्याला लागत असतात. तर ती फळं सुख दुःख रूपी आहेत. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. अशा पद्धतीत ही लता वाढलेली आहे. माया ही जिसका दृढ मूल है. माया हे काय आहे? मूळ आहे. पुढे मोह जिसकी सिंचन साधन जलों की अंजलिया है. या वेलीचं सिंचन कशाद्वारे होतं? मोहाद्वारे होतं. म्हणजेच आसक्तीद्वारे. आसक्तीद्वारे ही वेल फोफावते आहे. आसक्ती हे याचं काय आहे? खत आहे. अंजलिया है. बीज क्या है? मग याचं बीज कुठून आलं? आणि त्या बीजाचं बीज कुठलं आहे? त्याही बीजाचं बीज कुठलं आहे? आणि तृतीय बीज सुद्धा काय आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. सर्वमेतत् समासेन पुनर्बोध विवृद्धये सिद्धये ज्ञानसारस्य वदमे वदतां वर. हे वाग्मियों में श्रेष्ठ, संक्षेप से इन 4 प्रश्नों का मुझे उत्तर दीजिए, जिससे कि फिर मुझ में ज्ञान की अभिवृद्धी हो और ज्ञानरूप तत्वांश की सिद्धी हो. तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर सांगा, जेणेकरून माझ्या ज्ञानात वाढ होईल, असं त्यांनी योग वसिष्ठ आपलं वसिष्ठ ऋषींना सांगितलं. विचारला हा प्रश्न. आता संसार रूपी लतेचं वर्णन तुम्हाला येईल, ब्रह्मांड रूपी वृक्षाचं वर्णन येईल. लिहिता पहिल्या 2 श्लोकात केलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता वसिष्ठ उवाच अंतर्लीनम घनारंभम शुभाशुभ महांकुरम संस्कृती व्रततेर्बीजम शरीरम विद्धि राघव. हे राघव, क्या संस्कृति व्रतते बीजम लिंग देह में प्रच्छन्न अंकुर है, छिपे हुए प्रच्छिन्न अंकुर है. विचित्र अनंत कार्यों के उत्पादक शुभ और अशुभ कर्म ही जिसके बड़े बड़े अंकुर है, वह शरीर ही जीव सृष्टि रूपी लता का बीज है. या जीवसृष्टी रूपी लतेचा कोण? आता हे उत्तर लिहिताना तुम्हाला हे पण लिहायला पाहिजे. काय आहे? बीज कुठलं आहे? तर शरीर हेच त्याचं बीज आहे. या लतेचं, संसार लतेचं बीज हे काय आहे? शरीर आहे. पुढे याच्यातच थोडस हे करूया. काय? लिंग देह में प्रच्छन्न हुए अंकुर है. हे थोडं एक्सप्लेन करा. बीज म्हणजे मला नाही कळलं. हा, बीजाची सुरुवात आहे ना, ती नाही मला कळली. संसार पहिल्या ह्याच्यातच त्यांनी काय विचारलं? पहिल्या प्रश्नात प्रश्न विचारला ना, या लतेचा, लता तर कळली तुम्हाला, द्राक्ष लता. हो. हा, द्राक्ष लतेचं त्यांनी शेवटी काय विचारलं? बीज क्या है. बरोबर. त्यानंतर त्या बीजाचं बीज काय आहे, त्या बीजाचं आणि परत बीज काय आहे. म्हणजेच एखादा वृक्ष आपण लावला तर त्याचं काय, आपण काय पेरतो? बी पेरतो. बरोबर आहे. त्या वृक्षाला परत जेव्हा कधी फळं लागतात आणि बी तयार होतं, तेव्हा दुसरं वृक्ष तयार होऊ शकतो त्याला रोपण केल्यानंतर. बरोबर. मग असा कुठे ना कुठेतरी पहिलं बीज तयार झालं असेलच. त्यापर्यंत पोचायची राघवांची इच्छा आहे, म्हणजेच रामांची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की बीज काय आहे या लतेचं. त्या बीजाचं परत पहिलं बीज. थोडक्यात आजोबा कोण यांचे? हा, आजोबांचेही आजोबांचे आजोबा कोण आहेत असं विचारायचं आहे त्यांना. थोडक्यात जीवसृष्टी रूपी लतेचंच बीज काय आहे इथपर्यंत त्यांना जायचं आहे. समजलं. मग आता त्यांनी ह्याचं उत्तर दिलं की
लिंग देह में प्रच्छन्न अंकुर है. आता ही संकल्पना आपल्याला योगशास्त्रामध्ये पण आहे, सूक्ष्म शरीर या नावाने, आणि इथे लिंग देह असं म्हटलेलं आहे. आता लिंग देह ही संकल्पना वेदांत दर्शनामध्ये आपल्याला येते. तर लिंग देह हा जो संकल्पना आहे ती कशासाठी आहे, तर कर्माशय संस्कारयुक्त एक आशय, ज्याच्यामध्ये संस्कार साठवले जातात, जन्मजन्मांतराचे संस्कार ज्याच्यामध्ये साठवले जातात, आणि तेच काय आहेत, अंकुर. ठीक आहे. आणि हे अंकुर कसे आले मग? मग हे अंकुर येतात कसे, तर आपल्या कर्मानुसार. म्हणजेच कोण कर्म करतो? शरीर. शरीर जे कर्म करतो त्यानुसार लिंग देहामध्ये हे अंकुर फुटतात, म्हणजेच संस्कार राहतात. आणि विचित्र अनंत कार्यों के उत्पादक शुभाशुभ कर्म ही जिसके बड़े बड़े अंकुर है. शुभ आणि अशुभ कर्म दोन्हीही काय होतात, अंकुरित होतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होतं, तर एक बीज तयार झालं की तो वृक्षाचं कार्य संपलं असं जर आपण म्हटलं, तर ते बीज जे तयार झालेलं आहे ते नवीन कार्य उत्पादन करत आहे. बरोबर आहे ना? एक आंबा झाला मोठा, त्याला आंबे लागले 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. म्हणजेच काय झालं, आंब्यामध्ये बाठ होती. ती बाठ जमिनीत जेव्हा पेरली जाईल तेव्हा दुसरा आंबा तयार होईल. बरोबर आहे. आता ही पुनर्निर्माणाची प्रक्रिया आहे, म्हणजे परत आंब्याचं झाड तयार झालं. बरोबर आहे ना? म्हणजेच त्या बाठेला अंकुर आला परत. मग हे जे आहेत अंकुर, हे शुभाशुभ कर्मामुळे निर्माण होतात. तसंच मनुष्य सुद्धा आदल्या जन्मीच्या संस्कारांचा लिंगदेहामध्ये समावेश असल्यामुळे जे अंकुर तयार होतात त्यामुळे नवीन जन्माला येतो पुढच्या. आलं लक्षात? अशा पद्धतीनं तो अंकुरित होतो. आणि वह शरीर ही जीवसृष्टी रूपी लता का बीज है. या शरीरानंच ही सगळी संस्कार जमा केलेले आहेत. बरोबर आहे ना? संस्कार म्हणजे शुभ अशुभ कार्य करून तो हे संस्कार लिंग देहामध्ये सगळे कर्माशय जमा करतो. बरोबर. तर शरीर बौद्ध हा धर्मामध्ये द्वादश निदान शिकवले ना, त्याच्यामध्ये जाती हा हे प्रकरण होतं ना, त्याच्यामध्ये हे कर्माने म्हणजे याचा उल्लेख आहे की हो. पूर्वज. आणि शेवटी मग ते जरामरण म्हणजे ते पण आहे त्याच्यानंतर. तर हे सगळीकडे सारखंच आहे बऱ्यापैकी. कुठलेही जेव्हा तुम्ही दर्शनशास्त्र बघायला जाणार तेव्हा ही एक संकल्पना, जे लोक पुनर्जन्म मानणारे आहेत त्यांच्यामध्ये हीच संकल्पना त्यांनी गृहीत धरलेली आहे की पूर्वजन्मीची कर्म ही संस्कार रूपाने पुढच्या जन्मात फलित होतात. आपण योगचे स्टुडंट आहोत, त्याच्यामुळे आपण काय बघणार, जाती आयुर्भोगा. ओके. जाती राहील. त्यामुळे हा या पद्धतीनं हे फलित होत असतात पुढे. आता शाखा प्रतान गहना फल पल्लवशालिनी तेनेयम भवती स्थिता शरदीव वसुंधरा. अजून वर्णन केलेलं आहे. सुरुवातीला बघा श्रीरामांनीच आधी थोडंसं वर्णन करून सांगितलं लतेचं. ओके. आता त्याच्यात भर घालतायत हे कोण घालतायत, योग वसिष्ठ म्हणजे वसिष्ठ ऋषी. त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं काय, तर बीज हे शरीर आहे. आता पुढे परत आणि सांगतायत, जिस प्रकार शरद काल में शाखाओं के प्रतानों से गहन तथा फल और पल्लवों से शोभित होकर पृथ्वी सस्य संपत्ति से बढ़ जाती है, वैसे ही यह जीव संस्कृति लता उससे यानी उक्त शरीर से अत्यंत बढ़ जाती है. ही जी लता आहे, जीवसृष्टी संस्कृती रूपी लता, ही
याला खत मिळतं. कसलं खत मिळतं? बोला. मोहरूपी. हा, मोहरूपी खत कोण घालतो? शरीर. जीवच. हम्म. जीवच म्हणजे शरीर, जीव नाही. जीव हा द्रष्टा आहे. जीव. हम्म. हा, शरीर. शरीर. हा, तर शरीर काय करतं? याला मोहरूपी खत घालतं. आणि जसं शरद ऋतूमध्ये म्हणजेच वर्षानंतरचा ऋतू आहे कुठला? शरद ऋतू. वर्षा ऋतूमध्ये काय होतं? पाणी पडतं. बरोबर आहे ना? पोषण होतं तो पाणी. म्हणजे त्याला जे सिंचन पाहिजे, खत पाहिजे, हे वर्षा ऋतूमध्ये जसं त्याला मिळतं झाडाला, तसं या शरीर त्याला पोसत आहे. आणि त्याद्वारे हे काय होतं? वाढतं भरपूर. अत्यंत बढ जाती है. बरोबर. आता वाढणारी ही जी लता आहे, तिचं वासना म्हणजे जे वाढणार म्हणजे काय करणार? आपले प्रतान जे तिचे आहेत, ते प्रतान वाढवून वाढवून ती वाढणार ना. वाढणार म्हणजे काय हम्म. करणार? बरोबर ना? तर ती मोहरूपी सिंचन झाल्यामुळे वासनारूपी प्रतान खूप फुटतात. हे महत्वाचं आहे. आध्यात्मिक अर्थ समजणं महत्वाचं आहे. त्याचा भौतिक अर्थ लक्षात घेण्यात अर्थ नाही, हे लक्षात घ्या. ओके. जो विषय समजवायचा आहे तो सोडता कामा नये. मोहरूपी जलाचं सिंचन त्याच्या मुळात झाल्यामुळे हे जे शरीर आहे ते या लतेला असं काही पोचतं की त्याचे वासनारूपी लता वाढत जाते. ओके. प्रतान फुटतात, त्याला अनेक वासना फुटायला लागतात आणि ती काय कारल्याच्या कारल्याच्या अत्यंत. वेळीला प्रतान जास्त असतात पहा, ते लक्षात येतात आपल्या लक्षात उन्हाळ्याच्या हा, स्क्रीन. कुठलीही चालेल, पडवळाची घ्या, कारल्याची घ्या, कुठलीही तुमच्या मनात कुठलीही घेतली तरी लतेप्रमाणे ह्याचा विस्तार आहे असं आपण समजू. तर अशा प्रकारे ही अत्यंत पोचली जाते. म्हणजे मनुष्याचं जे वर्तन आहे ते वर्तन हे त्याचं खतपाणी होतं आणि त्याला वासना येतात आणि वासनामुळे ते आणिच फोफावतं. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भावाभाव दशा कोशम दुःख रत्न समुद्गकम बीजमस्य शरीरस्य चित्तमाशाव शानुगम. वैभव की वृद्धि और क्षति इन दो दशाओं के निधिभूत तथा विविध दुख रूपी रत्नों की पिटारी स्वरूप चित्त. कुठलं? वैभव और वृद्धि और क्षति. वैभव की वृद्धि और क्षति इन दो दशाओं के निधिभूत तथा विविध दुख रूपी रत्नों की पिटारी स्वरूप चित्त, जो कि आशाओं का वश में रहने वाला एक तरह से अनुचरभूत है, उक्त शरीर का बीज है. आता इथे त्यांनी काय सांगितलं? बीज का बीज क्या है? या लतेचं बीज काय सांगितलं? शरीर सांगितलं. आता या शरीराचं पण बीज सांगायला हवं ना, प्रश्न विचारलाय त्यानं. मग या शरीराचं बीज काय आहे ते सांगतात. काय आहे? वैभव की वृद्धि और क्षति. वैभवाची वृद्धी आणि कमीपणा म्हणजे कमी जास्त होणे. इन दो दशाओं के, हे या दोन दशा ज्या असतात त्यांच्या निधिभूत तथा विविध दुःखरूपी रत्नों की पिटारी स्वरूप चित्त. चित्त कसं सांगितलंय? दुःखरूपी रत्नांचा पिटारा, असंच चित्ताचं वर्णन यांनी केलेलं आहे. आणि या ज्या वृद्धी आणि क्षती हे सतत होत राहतात. वैभवाची वृद्धी होते की काय होतं? सुख प्राप्त होतं. आणि क्षती झाली की काय होतं? दुःख होतं. या दोन दशा होतात. या क्लिष्ट क्लिष्ट आणि अक्लिष्ट दशा. म्हणायचे यांना. हा, क्लिष्ट अक्लिष्ट. एक फोन येतोय.
ओके, येता ऐकायला? तर आता हे शरीर हे मूळ आहे, हे झालं. आता वैभवामध्ये क्षती होते किंवा वैभवामध्ये वृद्धी होते. ज्यावेळी वृद्धी होते त्यावेळी त्याला सुख प्राप्त होतं. कुठे होतं हे सुख? शरीरात कुठे होतं? शरीरातला असा अवयव कुठचा जिथे सुख समजतं? चित्त चित्त मन मनामध्ये. ओके. हा, मग चित्तामध्ये, मनामध्ये सुख होतं किंवा क्षती झाली तर काय होतं? दुःख होतं. दुःख. पुढे. आणि हे जे चित्त आहे त्यानं दुःखरूपी रत्नों की पिटारी स्वरूप चित्त आहे, असं ह्यांनी वर्णनच केलेलं आहे इथे. जो कि आशाओं का वश में रहने वाला एक तरह से अनुचर भूत है. म्हणजे त्याला काय असतात? आशा म्हणजे काय? वासना. आशाओं का वश में रहने वाला एक तरह से अनुचर भूत है. आशेच्या पाठी धावत असतं. म्हणजेच काय? मोह. थोडक्यात वासना, मोह हे याच्या पाठी ते धावत असतं. उक्त शरीर का बीज है. जे शरीर मी तुम्हाला सांगितलं, जीवसृष्टी रूपी लतेचं बीज हे शरीर आहे, असं मगाशीच सांगितलं. आणि त्या शरीराचं बीज हे चित्त आहे. कसं चित्त आहे? जे दुःखरूपी रत्नांचा पिटारा आहे. आणि क्षती आणि वृद्धी वैभवामध्ये जी घडते त्या दिशाओं से, म्हणजेच काय तर सुखरूप तरी होतात, नाहीतर दुःखरूपी तरी गोष्टी तिथे घडत असतात. या दोनच दिशा त्याच्यामध्ये असतात. कोणता कुठे? सर्ग चालू आहे? 91. सूत्र कोण आला? एक मिनिट. हा सूत्र किती चालू आहे म्हणलं 91 सर्गातलं? हा, तर हे शरीर हे या जीवसृष्टी रूपी लतेचं बीज आहे आणि या शरीराचं बीज हे चित्त आहे, हे आपण आता समजलो. पुढे चित्तादी द मुदेत्युच्चैः उच्चैः सदसच्चा अंगजालकम तथा चैतस्तु अयम स्वप्न संभ्रम एषु अनुभूयते. एकमात्र तथोक्त सर्वोपरि चित्त से ही यह वर्तमान भूत और भविष्यत के शरीर समूह उत्पन्न हुए हैं और यह बात सबको स्वप्न के भ्रमों में स्वयं अनुभूत होती है. कशी आहे? तर वरती जे मी सांगितलं चित्ताचं वर्णन ते यथोक्त, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की वरती चित्ताचं जे वर्णन केलेलं आहे ते चित्त सर्वोपरी हे चित्त ही जे काही शरीर समूह उत्पन्न झालेले आहेत, जे शरीर समूह आधी झालेले होते आणि जे शरीर समूह पुढे निर्माण होणार आहेत, या सर्वांचं कारण हे चित्तच आहे, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. और यह बात सबको स्वप्न के भ्रमों में स्वयं अनुभूत होती है. ही गोष्ट स्वप्नातील भ्रमामध्ये सर्वांना अनुभूत होते. यथा गंधर्व संकल्पात पूरमेवं हि चेतसः सवातायनम आकारम भासुरम जायते वपुः. हे रघुश्रेष्ठ, जिस प्रकार मुमूर्ष आसन्न मरण
पुरुष के उत्पात प्रदर्शन संकल्प से युक्त चित्त से ही झरोखे आदि से युक्त तथा सुंदर आकार वाला गंधर्व नगर उत्पन्न होता है, वैसे ही तत्त शरीर संकल्प से युक्त चित्त से ही तत्त शरीर उत्पन्न होते हैं। जिस प्रकार ज्या प्रमाणे आसन्न मरण म्हणजे मरणासन्न कोण आहे? एखादा पुरुष उत्पात प्रदर्शन संकल्प से, जर त्या मरणासन्न पुरुषाने संकल्प करून युक्त चित्त से ही झरोखे आदी से युक्त, म्हणजे काय? झरोखे म्हणजे खिडक्या आदी युक्त सुंदर आकार वाला गंधर्व नगर उत्पन्न होता है, वैसे ही तत्त, आता ह्याच्यातून त्यांना सांगायचं काय आहे हे समजायला आपल्याला फार अगोदरचं सगळं काय करावं लागेल? योग वसिष्ठ वाचावं लागेल. त्याच्याशिवाय यातून यांना सांगायचं काय आहे हे आपल्याला समजणार कठीण आहे. सर आहेत का? राम सर? नाही तर सरांनी सांगितलं असतं काहीतरी याच्यावर. मरणासन्न मनुष्य आहे, त्यानं काय केलेलं आहे? उत्पात प्रदर्शन संकल्प से युक्त चित्त से ही झरोखे आदि से युक्त सुंदर आकार वाला गंधर्व नगर उत्पन्न होता है, वैसे ही तत्त शरीर संकल्प से युक्त चित्त से ही तत्त शरीर उत्पन्न होता है, हे आपण जाणू शकतो. हे म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. काय होतं तर चित्ताबरोबर चित्तामध्ये संकल्प असतात. म्हणजेच काय असतात? कर्माशय असतात. म्हणजेच जे मगाशी तुम्हाला अंकुर सांगितले ते अंकुर चित्तामध्ये कर्माशय रूपी असतात. तत्त संकल्पाने युक्त शरीर उत्पन्न होते. हे लक्षात घ्या. मरणासन्न स्थितीमध्ये चित्तामध्ये असलेलं कर्माशय हे त्या मरणानंतरचं जे नवीन उत्पन्न होणारा अंकुर आहे तो कसा होणार हे ठरवते. मस्त मस्त. समजलं हे ना? हा, या जन्मात चांगलं वागण्यासाठीच हे म्हणजे एक हे प्रेरणा आहे म्हणायचं. प्रेरणा म्हणा किंवा हम्म. एकंदरीतच ही वृक्षलता कशा पद्धतीनं वाढते, फोफावते आणि चित्ताचं त्याचं तिच्याशी वर्णन आहे काय संकल्प. हा, चित्ताचं बीज जर म्हटलं तर शरीर हे चित्तापासून कसं निर्माण होतं हे सांगण्यासाठी यांनी हे उदाहरण दिलं की कर्माशय रूपी जे काही त्याच्या वासना शिल्लक असतील, संस्कार रूपी जे काही कर्माशय बनलेलं आहे, त्या कर्माशयामध्ये जसे संस्कार आहेत तशा पद्धतीची जाती, आयु आणि भोगवालं शरीर भोग. त्याला मिळतं. पुढच्या जन्मात. ओके. म्हणून चित्त हे शरीराचंही बीज आहे. समजलं? शरीर तशा पद्धतीचंच त्याला मिळणार आहे. म्हणजे या जन्मात जर तो भुंकत राहिला किंवा चावत राहिला तर पुढच्या जन्मी कोण होणार? वासनाच तशी जर त्याची असेल तर पुढच्या जन्मी कुत्रा होणार. आलं का? अशा पद्धतीत चित्तामध्ये ज्या वासना आहेत त्या अनुषंगाने त्याला भोग मिळणार. बरोबर? तशीच जाती मिळणार आणि तसंच हे सगळं चित्तावर अवलंबून आहे. म्हणून चित्त हे शरीराचं काय आहे? बीज आहे. पुढे यद इदम किंचिद आभोगी जागतम दृश्यताम गतम रूपम तच्च एतत्सह स्फारम घटादित्वम मृदो यथा. हे श्रीराम जी, संपूर्ण उपचारों से परिपूर्ण जो यह मिथ्या जगत का स्वरूप दृश्यता को प्राप्त है वह चित्त से उस प्रकार उत्पन्न होता है जिस प्रकार मृत्तिका से घट आदि स्वरूप उत्पन्न होते हैं. काय मोठंसं सांगण्यासारखी काय हे नाहीये. ठीक आहे. जसं मातीपासून घट्याची उत्पत्ती होते तशाच पद्धतीनं चित्तापासून ही जी वल्ली आहे ती जीवसृष्टी रूपी वल्ली ही तयार होते.
असं हे काय आहे, मिथ्या जगत का स्वरूप दृश्यता को प्राप्त होता है, हे लक्षात घ्यायचं. चित्त ही दृश्य गोष्ट आहे का? नाही, आपल्याला तरी नाही. बरोबर. मग त्याच्यामध्ये नाही. असणारे जे हा अशी जी अदृश्य गोष्ट आहे त्यापासून दृश्य गोष्ट निर्माण होते. शरीर शरीर तर दृश्य आहे. बरोबर आहे. मग ही शरीर रूपी लता जी बीज आहे कशाचं, जीवसृष्टी रूपी लतेचं बीज आहे शरीर. हे सगळं निर्माण कसं होतं चित्तापासून जे अदृश्य आहे, तर ते सांगतायत की हे श्री राम जी, संपूर्ण उपचारों से परिपूर्ण जो यह मिथ्या जगत का स्वरूप दृश्यता को प्राप्त होता है, वह चित्त से उस प्रकार उत्पन्न होता है जिस प्रकार मृत्तिका से घट आदि स्वरूप उत्पन्न होते हैं. जशा पद्धतीनं मातीपासून काय काय आपण काही करू शकतो. घट उत्पन्न करू शकतो, अजून काय कप उत्पन्न करू शकतो, बशी उत्पन्न करू शकतो, अजून काय पाण्याची बाटली करू शकतो, काय पण करू शकतो. तशा पद्धतीनं हे विविध आकारांनी स्वरूप घेतं चित्त जे आहे ते. जशा वासना असतील, जसे संस्कार असतील, तशा पद्धतीनं जाती, आयु आणि भोग अशा विचित्र स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जीव जन्माला येतात, असं यांना सांगायचं आहे. ठीक आहे. पुढे आता पुढे पण त्याचंही बीज काय आहे मग? शरीराचं बीज चित्त आहे, हे मला समजलं. आता चित्ताचं बीज काय आहे? पुढे द्वे भुजे चित्त वृक्षस्य वृत्ती व्रत तिधारिणः एकम प्राण परिस्पंदो द्वितीयम दृढ भावना. तो राघव अनेक तरह की वृत्तियां धारण करने वाले चित्त रूपी वृक्ष के दो बीज है. ह्या चित्ताला जे अनेक वृत्तियां असतात त्याचं कारण याचे दोन बीज आहे. काय आहेत? एक प्राण परिस्पंद, द्वितीयम दृढ भावना, म्हणजेच दृढ वासना. आता या जीव सृष्टी रूपी वृक्षाला शरीर हे बीज आहे, शरीराचं बीज चित्त आहे, आणि या चित्ताला सुद्धा दोन बीज असतात, आणि ती म्हणजे परिस्पंद आणि वासना. आता पुढे यदा प्रस्पंदते प्राणो नाडी संस्पर्श नोदतः तदा संवेदनम अयम चित्तम आशु प्रजायते. जब हृदय की मनोवाहा नाड़ियों में संचरण के लिए उद्युक्त होकर प्राणवायु अपना व्यापार करने लगता है, तब चेतन विकार प्रायः प्रवृत्ति ज्ञान प्रचुर चित्त तत्काल ही उत्पन्न होता है. आता हे आपण मागच्या वर्षी जे आपल्याला हे होते काय सर्ग, त्याच्यामध्येही आपण ही गोष्ट बघितली होती की शरीरामध्ये जर कुठलीही गोष्ट परिवर्तित होत आहे, म्हणजे जसं की आपल्याला नवीन कुठली तरी जन्माला वस्तू येणे, म्हणजेच एकातून दुसरी गोष्ट निर्माण करणे, किंवा चलनवलन होणे, अशी जर कुठलीही गोष्ट होत असेल तर त्याला कारणीभूत असलेलं कुठलं तत्व आहे, तर ते म्हणजे प्राण. कोण आलाय? हा, तर चित्त हे जे आहे हे निर्माण कसं होतं हे इथे सांगितलेलं आहे. नाड्यामध्ये वाहणारी गोष्ट कुठली आहे, तर प्राण. नाडी ही संकल्पनाच आपण बघितलेली आहे, त्याच्यामध्ये वाहणारी गोष्ट कुठली आहे, प्राण आहे. बरोबर आहे. हा प्राणाचं संवहन होत आहे, म्हणूनच आपल्या व्यापार घडत आहेत सगळे.
शरीररूपी व्यापार असू देत किंवा चित्तरूपी व्यापार असू देत, हे याचं मूळ कारण काय आहे, तर प्राणवायू आहे. ओके. ह्या प्राणाच्या वहनामुळे किंवा व्यापारामुळेच चित्त उत्पन्न होतं, असं यानं सांगितलेलं आहे. तत्काल चित्त उत्पन्न होत आहे. यदा न स्पंदते प्राणः शिरा सरणी कोटरे असंवित्ति वशात तेन चित्तम अंतर्न जायते. जब बाह्य पदार्थों के अनुभव से जनित संस्कारों का उद्बोध न होने के कारण 72,000 नाड़ी मार्गों के छिद्रों में प्राण अपना व्यापार छोड़ देता है, तब उसे चित्त अंदर उत्पन्न नहीं होता. जेव्हा आपल्या चित्तामध्ये असलेले संस्कार हे आपल्याला पदार्थांची ज्ञानग्रहण केल्यानंतर, आता सिंपल भाषेत सांगतो, हे काय आहे, पेन. समजलंय? प्रत्येकाला दिसतंय का? हो. हो. तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे की हे पेन आहे. पण हे समजण्याचं कारण काय? भौतिक आकार त्याचा. बरोबर. म्हणजेच काय, तर याच्या आधी कधीतरी तुम्ही ही वस्तू बघितलेली आहे आणि ती तुमच्या शरीरात कुठेतरी साठवलेलं आहे की हे असं दिसलं तर याला पेन म्हणायचं. बरोबर आहे. आणि आत्ता या क्षणी जेव्हा मी हे काय आहे असं विचारलं, तेव्हा ते आठवणीतलं कुठलं तरी तुमच्या समोर प्रगट झालं आणि त्यानं तुम्हाला हे सांगून दर्शवलं की हे पेन आहे. पेन आहे. बरोबर आहे. मग जिथे कुठे हे जे काही साठवलेलं आहे ते चित्त आहे. आणि जेव्हा उद्बोधक वस्तू समोर आली तेव्हा त्याचा परत बोध करून दिला. ओके. अशा पद्धतीनं बोध होत असतो आपल्याला. आता हे जे म्हणजे बाह्य स्टोर पदार्थ, नॉलेज म्हणजे चित्त ना? काय म्हटलं? स्टोर नॉलेज म्हणजे चित्त ना? स्टोर नॉलेज तुम्ही म्हणलं ना, ऑलरेडी आपल्याला ते पेन आहे हे ऑलरेडी माहिती आहे आपल्याला आणि स्टोअर मग व्हॉल्ट असं म्हटलात काय? शब्द त्यांनी कुठला स्टोर वापरला तुम्ही? नॉलेज सुप्त स्टोअर्ड नॉलेज. सुप्त ज्ञान जे म्हणतात. ऑलरेडी आहे आपल्याला माहिती. बघा, मी आता वर्णन करतो. तुमचा प्रश्न मला कळलेला नाही, पण मी आधी वर्णन करून सांगतो. त्याच्यात जर तुमचा सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, नाही तर परत विचारा. ओके. जेव्हा आपल्याला एखादा बाह्य पदार्थ अनुभवायला मिळतो, आता ही झाली फक्त प्रक्रिया तुमच्या दृष्टी ज्ञानाची. असंच तुमच्यामध्ये नाकाचं ज्ञान आहे, गंध ज्ञान, चवीचं ज्ञान आहे, स्पर्श ज्ञान आहे आणि शब्दांचं ज्ञान आहे. त्यातला कुठलाही गोष्ट जेव्हा तुमच्या समोर येईल त्यावेळी उद्बोधक कारण झालं ते. बरोबर आहे. कशाला उद्बोध करणार ते? तर आतले जे संस्कार आहेत, जे आधी झालेले आहेत, त्या संस्कारांना पुनर्जागृत करतं. अशी वस्तू जी ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केली जाते, ती वस्तू म्हणजे उद्बोधक वस्तू. त्या वस्तूमुळे आतमध्ये जे संस्कार आहेत त्यांना उद्बुद्ध केलं जातं, ते जागृत होतात. ओके. आणि अशा वेळी काय होतं, तर उद्बुद्ध होने के कारण 72,000 नाड़ी मार्गों के छिद्रों में प्राण अपना व्यापार छोड़ देता है. न होने के कारण, हे मी तुम्हाला उदाहरण देतोय काय, तर प्राण कसा संचलित होतो हे सांगतोय की त्याच्या विरुद्ध तुम्ही न होणार म्हणजे काय ते कळणार तुम्हाला. कन्फ्यूज झालात? कन्फ्यूज झाला? ठीक आहे. आता मी व्यवस्थित परत एकदा सांगतो. कुठल्याही गोष्टीमध्ये शरीरामध्ये बदल जर घडत आहे तर काहीतरी प्रक्रिया झाली असं आपण समजतो.
बरोबर आहे. मग भलेही विचार सुद्धा एक इकडून तिकडे हलला तरी सुद्धा बदल झाला की नाही? हो. बदल झाला. एक थोडा छोटा विचार काय पण असू दे, 2 शब्द वेगळे आहेत, हे सुद्धा वेगळे आहेत. तुमच्या ऐकण्यामध्ये तुम्हाला कळतायत 2 गोष्टी वेगळ्या. अ आणि ब हे 2 वेगळे शब्द मी आत्ता बोललो. 2च फक्त शब्द बोललो, पण ते वेगळे आहेत हे तुम्हाला समजतं आहे. म्हणजेच दोघांमधला फरक कळतो आहे. म्हणजेच स्थिती नाही आहे. स्थिती नाही आहे. काहीतरी गोष्ट बदलली हे तुम्हाला कळलं. दोघांमधला फरक तुम्हाला समजतो आहे. बरोबर आहे. म्हणजेच दोघांमधला पृथक फरक ज्ञान. ही गोष्ट हां. ही गोष्ट काय आहे? वेगळेपणा दाखवतो आहे. क्रिया प्रतिक्रिया. क्रिया नाही. इथं क्रिया प्रतिक्रिया येत नाही. वेगवेगळं दाखवणारं हे ज्ञान आहे. पृथक वेगवेगळं. हां, तर आजचं लेक्चर काय म्हणतात ते माझ्या फोनचं लेक्चर आहे, असं वाटायला लागलंय मला आता. तर मी कुठे होतो तुम्हाला समजावत होतो मी. हां, तर शरीरामध्ये आपल्या शरीर हे जे आहे हे पंचमहाभूतात्मक आहे, जड आहे. बरोबर आहे. चित्त हे सुद्धा जड आहे. जड. आणि चित्तामध्ये सतत काय होत आहे, तर त्रिगुण हे कार्यरत आहेत. आपल्या शरीरातच आहेत अख्ख्या. परंतु चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण करणाऱ्या आहेत, त्या सुद्धा कोणीच करत आहेत, त्रिगुणच करत आहेत. ओके. आता त्रिगुण हे कधीही काय नसतात, बसलेले नसतात. त्यातला बसणारा एकच. कोण? तमोगुण. सतत प्रेरित करत राहणारा रजोगुण. आणि जो प्रकाशशील आहे तो सत्वगुण. सत्वगुण. ओके. आता यांच्यामध्ये कमी जास्तपणा होणे, बरोबर, हे सगळं कशाचं? चित्ताचा कार्याचं द्योतक आहे. ज्यांचं चित्त निरुद्ध झालेलं नाही अशांमध्येच फक्त काय होते आहे? जीववृक्ष तयार होत आहे. ज्यांचं चित्त निरुद्ध झालेलं नाही म्हणजेच काय? तर गुणांप्रती ज्यांना वैराग्य उत्पन्न झालेलं नाही असं चित्त. ज्यांना गुणांचाही वैराग उत्पन्न झाला ते निर्बीज समाधी प्राप्त करतात. परंतु जे नॉर्मल तुमच्या माझ्यासारखे माणूस आहेत त्यांच्या चित्तामध्ये ह्या तिन्ही गुणांमध्ये तरतमता सतत येत राहणार आहे. आणि जर तरतमता येत राहिली तर विचार उत्पन्न होतच राहणार. आणि याला कारण जो गुण आहे तो कुठला आहे? रजोगुण. जर वात पित्त कफानुसार तुम्ही बघितलं तर रजोगुण हे कशाचं प्रतीक आहे? वाताचं. प्रेरक आहे. ओके. तमोगुण हे कशाचं प्रतीक आहे? कफाचं. कारण तो अवसादक आहे, स्थिती उत्पन्न करणारा आहे. आणि सत्वगुण हा पित्ताचं प्रतीक आहे. हे आपण मागच्या वर्षी बघितलेलं होतं. आयुर्वेदानुसारही सांगितलं. आता इथे आपण जे प्रस्पंदन घडत आहे ते कसं होतं आहे ते बघूया. तर प्रवर्तक हा जो कुठला आहे, कुठल्याही गोष्टीला प्रवर्तन करणारा गुण कुठला आहे? तमोगुण. नाही, नाही. रजोगुण. हां. रजोगुण. हां, हे लक्षात घ्या. महत्वाचं आहे अतिशय. कारण का तर तमोगुण स्वतः काहीच करत नाही आणि काहीच करत नाही ते, सत्वगुण बरोबर. स्वतः काहीच करत नाही. त्यांना प्रवृत्त करणारा रजोगुण पाठी पाहिजेच. हम्म. ओके. आता हा रजोगुण जो आहे तो प्रेरित होणे याला निसर्गाशी जोडा. निसर्गामध्ये जी प्राणशक्ती म्हणून जी आहे तीच फक्त प्रेरक शक्ती आहे. आलं का लक्षात? हम्म. ही एकमेव शक्ती आहे, प्राण नावाची शक्ती, जी सगळीकडे आहे आणि त्या शक्तीमुळेच फक्त प्रेरणा तयार होते. आता हा प्राण आपण आतमध्ये घेतो, बाह्य प्राण आपण आपल्या शरीरात घेतो. शरीरात घेतल्यानंतर तो कुठे जातो? तर नाड्यांमध्ये जातो. आणि अशा नाड्या किती आहेत? 72,000 नाड्या आहेत. आणि या नाड्यांमध्ये तो फिरतो. मग त्याच्यामध्येच मनोवाहा नाडी सुद्धा आली.
जर मनोवहा नाडीमध्ये काहीच घडत नाहीये अशा अवस्थेत कुठला विचार येईल का? पण मनोवहा नाडीमध्ये प्राण फिरायला लागला की काय होईल? विचार उत्पन्न होतील. अशा पद्धतीने प्राण हाच फक्त काय आहे? व्यापार करणारा, मनोवेह व्यापार किंवा चित्ताला उद्युक्त करणारा आहे. ओके? व्यापार करण्यासाठी उद्युक्त करणारा प्राण हा एकमेव शक्ती आहे जी चित्त उत्पन्न करते. ओके? आता आपण सुरुवातीला काय बघितलं की कर्माशय रूपी घडा घेऊनच आहे. चित्ताबरोबर है घडा आहेच आतमध्ये. बरोबर? या चित्ताला जशी प्रेरणा मिळेल त्याच्यामधले जे बीज आहे ते तसं उत्पन्न होतं. उदाहरणार्थ पावसाळ्याची सुरुवातीचे दिवस आहेत. तर तुमचे जे कारलं, पडवळ आणि काय कुठले जे बीज तुम्ही टाकली असतील, आतमध्ये जी बीज आहेत तीच उत्पन्न होणार. बरोबर? आणि जर तुम्हाला काय जे तुमच्या शेतात तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती असतील, मी शेतकरी नाही त्याच्यामुळे आणि उदाहरणं मी नाही देऊ शकत. पण ठराविक ऋतूमध्ये ठराविकच तुम्हाला बीज जी आहेत ती अंकुरित होताना दिसणार. सगळेच पावसाळ्यातच अंकुरित होतात असं नाहीये. लक्षात आलं? तसंच जर तुमच्या समोर उद्युक्त कारणासाठी एखादी गोष्ट आली, जसं की मी श्वेता मॅडमना म्हटलं, श्वेता मॅडम तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला 1,00,000 रुपये पाठवून देतो. आता श्वेता मॅडमच्या मनामध्ये उद्युक्त झालं की हे मला 1,00,000 रुपये देणार आहेत. त्यांचा चेहरा खुलला, आनंद झाला, सुख निर्माण झालं. पण तेच मी त्या मॅडमना फोन केला, मॅडम एक दुःखद बातमी आहे. लगेच चेहरा पडणार. म्हणजे चित्तामध्ये व्यापार झाला कशाचा? दुःखाचा. जे बीज दुःखाचं होतं ते बीज अंकुरित झालं. त्याच्यामुळे ही भावना दुःखाची उत्पन्न झाली. आलं का लक्षात? अशा पद्धतीने संविद उत्पन्न होतं. चित्तामध्ये प्राणस्पंद हा त्याचं बीज आहे. चित्ताचं बीज प्राणस्पंद आहे. मनोव्यापार जो घडतो तो मनोव्यापाराचं कारण काय आहे? प्राण आहे. तुम्ही सगळे एकदम गंभीर झालेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला कळलंय की नाही हे मला कळत नाहीये. नाही, कळलं सर, कळलं. हा, आता मॅडम तुमचा प्रश्न विचार. विषय गंभीर असल्यामुळे गंभीर झाले तर पण खूप छान आहे. हा, आता श्वेता मॅडमचा प्रश्न आपण घेऊया. सर माझा प्रश्न म्हणजे तुम्ही म्हटलात ना पेन दाखवल्यावर की हा. हे तुम्हाला ऑलरेडी कधी ना कधीतरी माहिती असतं आणि ज्यावेळेस तुम्ही पेन दाखवला त्यावेळेस आपण म्हणतो की हा पेन आहे. तर मी जस्ट हो. म्हटलं म्हणजे हे तुमच्या चित्तामध्ये स्टोअर आहे हे नॉलेज. तर मी हो म्हटलं की बरोबर. स्टोअर्ड नॉलेज आहे का असं म्हणू हा, शकतो का आपण? मी असं बोललं. बरोबर. असं. बरोबर आहे. मला ओके. काय ऐकायला येत होतं स्टोअर्ड वॉल्ट असं, नो, आणि तो पण मला शब्द माहिती बरोबर. हा, नाही तर मी व्हॉल्ट हा शब्द त्याची सुद्धा बरोबर आहे. हो का काय मला माहिती नाही सर. हा, व्हॉल्ट म्हणजे आशय. हो का? एकंदरीत बरोबर आहे. कुठलीही गोष्ट असू दे, आपल्या चित्तामध्ये जर स्टोअर्ड आहे म्हणजेच काय आहे, तर त्याचा संस्कार झालेला आहे आधी, हम्म. आणि त्या संस्काराला अनुस्वरूप अशा पुढच्या आपल्या वासना निर्माण होतात. आणि ते पण संस्कार हे महत्वाचे त्याच्या 2च प्रकारे होतात. कसे? तर सुख आणि दुःख. कुठलीही गोष्ट आपण याच 2 पद्धतीवर फक्त काय करत असतो? ताडून घेत असतो. कम्पेअर बरोबर आहे. करतो पण जर त्याच्यासोबत. हा, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या एका गल्लीमध्ये जर शहरातल्या गेलं तर लोक शिव्या घालणारे भरपूर आहेत. तर तुम्ही तिकडे जाणार का? अगदीच नाही काहीतरी जाणार. महाप्रसंग आला तरच जाणार. का? तर तुम्हाला माहिती आहे दुःखाकडे जायचं नाही. बरोबर आहे. हे कुठे माहिती आहे? हम्म. हे तुम्हाला माहिती आहे संस्कारांनी तुमच्यावर ही गोष्ट ठसलेली आहे. अशा पद्धतीत हे त्यांना सांगायचं आहे. आता मग त्यांनी हे मी खूप पुढे आलो कुठेतरी.
आपण कितव्या श्लोकावर होतो? 16. 16. हा. आता इथे त्यांनी नकारात्मक उदाहरण दिलंय. आपण हे सगळं पॉझिटिव्हली बघून तुम्हाला मी सांगितलं. बरोबर. मी तुम्हाला कसं निर्माण होतं हे सांगितलं. आता का नाही निर्माण होत हे सांगतायत. जब बाह्य पदार्थों के अनुभव से जनित संस्कारों का उद्बोध न होने के कारण, जेव्हा उद्बोध होत नाही, 72,000 नाड़ी मार्गों के छिद्रों में प्राण अपना व्यापार छोड़ देता है. छोड़ देता है. आता तुमच्या समोर हे पेन आणलंच नाही मी, तर कशाला तुम्हाला पेन आठवणार मला सांगा? नाही आठवणार. असा कुठलाही जर ज्ञानमार्ग बंदच केला गेला, जे आपली पाचही ज्ञानेंद्रिय आहेत ती जर आपण बंद केली तर काय होतं? तर प्राण अपना काम स्पंदन करना छोड़ देता है. तब उससे चित्त अंदर उत्पन्न नहीं होता. अशा वेळी चित्त उत्पन्न होत नाही. हे त्यांनी समजावण्यासाठी सांगितलं. का? तर चित्ताचंही उत्पत्ती कारण काय आहे? प्राण आहे. हे समजावण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिलं. आणि आपल्याला आता 2 कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत? दृढ भावना, प्राणस्परिस्पंद आणि दृढ भावना किंवा वासना, या 2 गोष्टी याचे कारण आहेत हे आपण आता बघणार आहोत पुढे पुढे. बरोबर आहे? पुढे. यदा न स्पंदते प्राणः शिरासरणी कोटरे असंवित्ती वशात्तेन चित्तम अंतर न जायते. हे आपण बघितलं. स्पंदनम एवेदम चित्तद्वारेण दृश्यते. जगन्नाम आगतम व्योम्नि नीलत्वाद इव ईदृशम. हिरण्यगर्भ की चिति की जगदागारता भी समष्टि प्राण के परिस्पंदन से ही युक्त होती है. यह बात अपने चित्त के स्पंदन के दृष्टांत से ही लक्षित होती है. यह कहते हैं, यह प्राण प्रस्पंदन स्वरूप ही इस प्रकार का जगत नाम धारी पदार्थ चित्त के द्वारा उस प्रकार लक्षित होता है जिस प्रकार आकाश में नीलत्व आदि लक्षित होते हैं. काय होतं? चित्तात प्राणाचा जो स्पंद असतो त्याच्यामुळे चित्त निर्माण होतं. आणि ते कशा पद्धतीत निर्माण होतं? उस प्रकार लक्षित होता है जिस प्रकार आकाश में नीलत्व आदि लक्षित होते हैं. प्राणस्पंदन सुप्ता च तच्छांतिः शांतिरुच्यते. प्राणस्पंदन संविद्यात इति वीटेव चोदिता च उदिता. समष्टि प्राणस्पंदन के विषय में उपरत उस चिति की शांति यानी निष्क्रियता ही शांति अर्थात जगत प्रलय या मोक्ष कहा जाता है. प्राण के स्पंदन से संवित करतल से विताड़ित गेंद की तरह ऊपर नीचे होती रहती है. हे सेम उदाहरण त्यांनी इथे पण दिलं की सर्व समष्टी म्हणजे सर्व गोष्टी या प्राणस्पंदनावर अवलंबून कशा आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी हे सांगितलं. प्राणस्पंदन के विषय में उपरत उस चिति माने चित्त की शांती. जर प्राणस्पंद बंद केला तर काय होणार? चित्त निर्माण व्हायचं बंद होणार. म्हणजे चित्तामध्ये कुठल्याही वृत्ती उत्पन्न होणार नाही. ओके. असं जे शांत अवस्था असेल अर्थात जगत का प्रलय या मोक्ष कहा जाता है. यालाच काय म्हटलेलं आहे? प्रलय किंवा मोक्ष कहा जाता है. प्राण स्पंदन से संवित उत्पन्न होता है. किस तरीके से? तो हातात एखादा बॉल घेऊन जर तो उडवतोय आपण खेळतोय अशा परिस्थितीमध्ये चित्तामध्ये सतत वृत्ती किंवा वासना या वर खाली होत राहतात. अशा पद्धतीत त्यांनी उदाहरण दिलेलं आहे.
विताड़ित गेंद की तरह ऊपर नीचे होती रहती है. ठीक आहे. चित्तामध्ये प्राणामुळेच गती असते आणि ती गती ही चेंडूप्रमाणे सतत वृत्तीवरती फेकत असते किंवा ते खाली पडत असतात. अशा पद्धतीत सतत क्रिया चालू असते जोपर्यंत प्राणस्पंद आहे तोपर्यंत. 18वा झाला. 19. संवित स्फुरति देहेषु प्राणस्पंद प्रबोधिता चक्रावर्तेर अंगणेषु वीटेव करताड़िता. प्राणस्पंदन के प्रबोध को प्राप्त हुई संवित देहों में चक्राकार आवर्तनों से उस प्रकार प्रस्फुरित होती है जिस प्रकार करतल से विताड़ित गेंद आंगनों में चक्राकार आवर्तों से प्रस्फुरित होता है. आता हे चित्त कुठे बसवलेलं आहे? शरीरातच बसवलेलं आहे. बरोबर आहे. शरीराचं मूळ चित्त आहे. चित्ताचं मूळ प्राणस्पंद आहे आणि त्या प्राणस्पंदामुळे जे आवर्त तयार झालेलं आहे किंवा जे त्याच्यामध्ये जी गती निर्माण होते आहे म्हणजेच संस्कार स्फुरित होत आहेत, वृत्ती स्फुरित होत आहेत, त्या सर्व शरीरभर पसरतात. जसं की मला स्फुरण झालं, आईस्क्रीम खावं. हे कुठे झालं? मनात, वृत्ती आली, उत्पन्न झाली. कुठे उत्पन्न झाली? चित्तामध्ये. हा, त्याचं कारण काय आहे? चित्त, हा, ही प्राणस्पंद. वृत्ती, हा, हे निर्माण करण्यामागे प्राणस्पंद हे कारण आहे. ही वृत्ती निर्माण झाली. ओके. आता ती वृत्ती काय झाली? तर थोडा वेळ वरती आली. आता मी परत बोलायला सुरुवात केली, विसरलो, म्हणजे ती खाली पडली. खाली आली, खाली वर, खाली वर. खाली वर. थोड्या वेळानं परत, नाही मगाशी मला आईस्क्रीम खावंसं वाटलेलं, चला परत वर आली. ओके. आता पुढे काय झालं? आता जर मी संकल्प केला त्या वृत्तीच्या आधारे तर काय होईल? माझे पाय चालायला लागतील, बाजारात जातील, अमूलचा आईस्क्रीम शोधतील, तिथे जाऊन ते विकत घेतील आणि खातील. बरोबर आहे. म्हणजेच सर्व शरीरामध्ये, म्हणजेच मला उत्पन्न झाली इच्छा की माझ्या जिभेला पाणी पण सुटायला लागेल की नाही? म्हणजे चित्ताचा आणि जिभेचा संबंध आहे की नाही? आहे. आहे. जसं की तुम्हाला, आता मी इथे नुसतं कुठलं तरी राजाभाऊची भेळ असं म्हटलं तरी पण काही लोकांच्या जिभेला पाणी सुटणार म्हणजे सुटणार. म्हणजे चित्ताचा आणि शरीराचा संबंध आहे. बरोबर. अशीच ही जी गेंद म्हणजे बॉल जो काही उत्पन्न वर खाली होतो आहे तो नंतर काय होतो? शरीरात पसरतो आणि शरीररूपी अंगणात आवर्त, म्हणजे त्याला बाउंड्री आहेत ना, शरीराला बाउंड्री आहेत. शरीराची त्वचा ही बाउंड्री आहे ना, प्रत्येकाच्या शरीराला बाउंड्री आहे त्वचेच्या स्वरूपात. त्या शरीरामध्ये ती गेंद म्हणजे तो बॉल फिरायला लागतो असं यांचं म्हणणं आहे. कारण कशाच्या आधारे फिरणार? प्राणाच्या. गती आली. हा, लक्षात ठेवा. गती म्हटल्यानंतर प्राण. कळलं? लक्षात आलं? ही जी वृत्ती आहे निर्माण झालेली ही शरीरातही फिरायला लागते. समजलं? पुढे. चक्राकार आवर्तों से प्रस्फुरित होता है. सती सर्वगता संवित प्राणस्पंदेन बोध्यते. सूक्ष्मात सूक्ष्मतराकारा गंधलेखेव वायुना. जिस प्रकार सूक्ष्म से सूक्ष्म स्वरूप वाली गंधलेखा वायु से बोधित होती है, वैसे ही सूक्ष्म से सूक्ष्मतर आकार वाली सत्स्वरूपिणी सर्वगता संवित प्राण स्पंदन से बोधित होती है. सेम अर्थ मगाचाच, फक्त इथे यांनी कन्फर्म सांगितलं की प्राणस्पंदनानेच ही जी सर्वात छोटी वृत्ती जरी तुमच्या शरीरात उत्पन्न झाली तर ती वृत्ती शरीरामध्ये स्पंदित प्राणस्पंदामुळेच होते. ठीक आहे. त्याच्यात काही सांगण्यासारखं आहे का? जसं की एखादा सूक्ष्म गंध वाऱ्याबरोबर इकडून तिकडे जातो, बरोबर आहे.
तो ज्याच्या नाकात जातो त्याला हम्म. कळतोच. बरोबर आहे. तशा पद्धतीनं अगदी सूक्ष्म जरी तुमची वृत्ती निर्माण झाली असेल तरी सुद्धा ती सर्व शरीरात नाड्यांच्या मार्फत प्राणस्पंद होत पसरते आणि संविदाची उत्पत्ती होते. कळलंय ना? होय म्हणून मान हलव, मी कळलंय असं समजणार. नाही नाही. संवित संरोधने, संवित म्हणजे काय तर हा संसार मनातूनच उत्पन्न झालं ना गोष्ट. जीवरूपी लता पूर्ण जी काही निर्माण होते त्याची फळं सुख दुःख रूपी आहेत हे आपण बघितलं. सगळी लता बघितली आपण आधीच सुरुवातीलाच. बरोबर आहे ना सर? आणि ती वृक्षाच्या आधारे आहे, ब्रह्मांडीय वृक्षाच्या आधारे हो. ही लता चालू आहे आणि या लतेला खत पाणी मोहरूपी आहे. बरोबर आहे? हा मोहरूपी उत्पन्न होतंय, कुठे होतंय? चित्तामध्ये होतंय. चित्ताला कोण प्रेरित करतंय? प्राण प्रेरित करतंय. हे सगळं आपण आता बघत चाललेलो आहोत. संकल्पना लक्षात ठेवा. मूळ संकल्प जिथून आपण सुरुवात केली ते विसरू नका. आलं लक्षात? मग आपल्याला ह्या फळानं हे फळ खाल्ल्यावर सुख होणार की दुःख होणार हे आपण जाणतो. लक्षात आलं? त्या अनुषंगाने आपण आपल्या वृत्ती तशा सुखकारक वृत्तींकडे आपण जास्त प्रवृत्त असतो. दुःखकारक वृत्ती आपण टाळायला बघत असतो आणि त्यासाठी सुद्धा लागणाऱ्या वृत्ती ह्या आपण तयार करत असतो. जसं की या रस्त्यानं गेलो तर शिव्या पडणार म्हणून दुसऱ्या मोठ्या रस्त्यानं जाण्यासाठी प्लॅनिंग करायला पाहिजे की नको? म्हणजे तशा वृत्ती पण तयार करायलाच पाहिजे. दुःख टाळण्यासाठी पण वृत्ती तयार करायला लागतात आणि सुख अनुभवण्यासाठी पण वृत्ती शरीरामध्ये प्रस्पंदित होत असतात. हे दोन्ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याला सर्वाला कारण प्राण आहे. प्राणामुळे चित्तामध्ये वृत्ती तयार होतात. त्या वृत्ती सर्व शरीरभर पसरतात. हे आपण आता बघितलं. सूक्ष्मशय सूक्ष्म म्हणजेच काय तर अतिशय सूक्ष्म वृत्ती सुद्धा ही वायु से बोधित होती है, प्राणस्पंदन से बोधित होती है. संवित संरोधने श्रेयः परम विद्धि राघव, कारणाक्रमणम यत्र क्षोभस्तत्र न विद्यते. हे राघव, संवित की विक्षिप्तता न होने पर मोक्ष स्वरूप सर्वातिशायी कल्याण प्राप्त होता है, यह आप जानिए. क्षोभ हेतु प्राण स्पंदन का जहां पर प्राणायाम के अभ्यास से विनाश हो जाता है वहां पर क्षोभ होता ही नहीं है. आता कुठे चाललेत? मोक्षाकडे जाण्यासाठी या संविदाची आधी उत्पत्ती थांबवली पाहिजे. हे इथे त्यांनी सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलं. चित्ताला शांत केलं पाहिजे तरच मोक्ष मिळणार हे आपल्याला समजलेलं आहे. बरोबर? मग आता इथे विक्षिप्तता न होणे पर हा शब्द आला. आता जेव्हा आपण योग दर्शन शिकलो होतो त्यातला पहिला श्लोकामध्ये त्यांनी वर्णन केलेलं होतं की चित्ताच्या 5 भूमी आहेत. सांगा कुठल्या आहेत? क्षिप्त, मूळ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. परफेक्ट. एकदम क्रमानं ह्याच आहेत. बरोबर? पहिली क्षिप्त, दुसरी मूढ, तिसरी विक्षिप्त, चौथी एकाग्र आणि 5वी विरुद्ध. ओके. त्यातल्या विक्षिप्त पर्यंतच्या भूमीमध्ये योग समाधी म्हणवली जात नाही असं सांगितलेलं आहे. आठवलं का? पहिल्या ज्या 3 भूमी आहेत क्षिप्त, मूढ आणि विक्षिप्त यांच्यामध्ये समाधी असते. कारण समाधी हा सार्वभौम चित्ताचा धर्म आहे असं सांगितलं. परंतु विक्षिप्त पर्यंतच्या चित्तामध्ये असलेली समाधी ही योगज समाधी म्हणवली जाणार नाही. एकाग्र आणि निरुद्ध चित्तामध्ये होणाऱ्या समाधी या संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात या नावाने ओळखल्या जातात. क्रमाने एकाग्रमध्ये संप्रज्ञात आणि निरुद्धमध्ये होणारी असंप्रज्ञात या 2 समाधी आहेत. मग आता ह्यांनी विक्षिप्त चित्ताचं इथे उदाहरण दिलं की
संवित की विक्षिप्तता न होने पर मोक्ष रूप सर्वातिशायी कल्याण प्राप्त होता है. जर विक्षिप्त नसेल तर काय होतं, सर्वातिशयी कल्याण होतं, म्हणजेच मोक्ष मिळतो. कुठे? एकाग्र आणि निरुद्ध असेल तरच, विक्षिप्त असेल तर मिळणार नाही. ठीक आहे. चित्त जर विक्षिप्त असेल तर अशाला मोक्ष रूप प्राप्त होणार नाही. परंतु विक्षिप्तता जेव्हा संपेल तेव्हा एकाग्रता प्राप्त होईल किंवा निरुद्धपणा प्राप्त होईल. या दोन्ही अवस्था या कल्याण प्राप्त करून देणाऱ्या आहेत. क्षोभ हेतु प्राणस्पंदन का जहां पर प्राणायाम के अभ्यास से विनाश हो जाता है वहां पर क्षोभ होता ही नाही. जसं मी म्हटलं, चित्ताला उत्पन्न करणाराच प्राण आहे. मग प्राणानं उद्युक्त करणंच जर बंद केलं प्राणायामाच्या अभ्यासानं, म्हणजेच काय? कुंभक. बरोबर. श्वास आतमध्ये घेणे याला काय म्हटलं आहे? पूरक. श्वास बाहेर टाकणे याला काय म्हटलेलं आहे? रेचक. आणि श्वास थांबवणे याला काय म्हटलेलं आहे? कुंभक. आणि सर्वात श्रेष्ठ प्राणायाम कुठला आहे? कुंभक आहे. बरोबर. मग कुंभकानं काय साध्य होईल? तर प्राण निरोध होईल. त्यालाच प्राणायाम असं म्हटलेलं आहे. प्राणायामाच्या सिद्धीने जर तुम्ही प्राणाला निरुद्ध करू शकलात तर चित्तामध्ये क्षोभ उत्पन्न होणारच नाही, म्हणजेच संवितची उत्पत्ती थांबेल. आलं लक्षात? श्वेता मॅडम. हा, पुढे. संवित समुदितै वा आशु याति संवेद्यम आदरा संवेदना अनंतानी ततो दुःखानि चेतसः. भली प्रकार उदित हुई संवित तत्काल ही बाह्य विषयों की ओर रागवश चली जाती है. बारीकसं वाटलं आईस्क्रीम खायचं आहे म्हणून काय होत नाही, ती गेंद खाली पडते तेवढीच. वरती चेंडू उचलला आणि परत थांबला कारण दुसरा विषय कुठला तरी आला समोर. पण बसलोय मस्तपैकी आणि मनात विचार आला दणदणीत आईस्क्रीम खायला पाहिजे. ओके. दणदणीत जेव्हा विचार येतो, भली प्रकार जब संवित निर्माण होता है उदित हुई तत्काल ही बाह्य विषयों की ओर रागवश चली जाती है. आईस्क्रीम डोळ्यासमोर येतं, त्याची चव जिभेला अनुभवल्याप्रमाणे जिभेतून लालास्राव तयार होतो. ओके. तदनंतर उनके उपभोग के संवेदन से चित्त को अनंत दुःख उत्पन्न होते है. याच्यामुळे चित्ताला काय होतं? अनेक दुःखांना सामोरं जाऊ लागतो. चित्त हे अनंत दुःख तयार करतं. मग त्याच्या पाठी असे भरपूर गोष्टी आहेत मॅडम. जसं की हे आईस्क्रीम खायची इच्छा उत्पन्न झाली म्हणजे झालंय का? नाही. आईस्क्रीम घ्यायला पैसे लागतात. बरोबर आहे. आईस्क्रीम पर्यंत जाण्यासाठी गाडी स्टार्ट करून जायला पाहिजे. मग गाडी घेण्यासाठी पण पैसे पाहिजेत. आईस्क्रीम घ्यायला पण पैसे पाहिजेत. मग पैसे पाहिजेत तर काय केलं पाहिजे? नोकरी केली पाहिजे. नोकरी करायची असेल तर काय करायला पाहिजे? शिकलं पाहिजे. शिकायचं असेल तर काय करायला पाहिजे? आलं लक्षात? प्रत्येकाच्या पाठी म्हणजे इतक्या गोष्टी ह्या एकमेकावर अवलंबून आहेत आणि हेच सगळं संवित आहे. आलं का लक्षात? आता हे सगळं बंद केलं तर चित्त पूर्ण शांत होईल आणि तीच अवस्था मोक्षाची आहे. चला पुढे. संसुप्ता अंतर्बोधाय संवित संतिष्ठते यदा लब्धम भवति लब्धव्यम तदा तदमलम पदम. जब संवित बाह्य विषयों से संतृप्त यानी संसुप्त यानी उदासीन होकर
आत्मबोध के लिए उद्युक्त होती है, तब प्राप्त करने योग्य वह निर्मल मोक्ष रूप पद प्राप्त हो जाता है. आता जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाण्याची इच्छा उत्पन्न केली, त्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर निर्माण करून तुम्ही तो संसार निर्माण केला सगळा. परंतु जेव्हा हे बाह्य विषय टाकून दिले जातात आणि आत्मबोधाकडे चित्ताला वळवलं जातं, म्हणजेच आत्मबोधरूपी संविद निर्माण केलं जातं. संविदच. आलं का लक्षात? संविद म्हणजे काय? तर तुम्ही विचारानं निर्माण केलेलं जाळं. ओके. तुमच्या चित्तामध्ये जे वृत्ती तुम्ही उत्पन्न करणार, त्या उत्पन्न वृत्तींनी निर्माण केलेलं जाळं. उदाहरणार्थ आपल्या योग दर्शनामध्ये आपल्याला अभ्यास वैराग्य शिकवताना कसं शिकवलेलं? चित्त ही नदी आहे आणि त्याचे 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह काय आहे? कल्याणकारी मोक्षप्रद घेऊन जाणारा. आणि दुसरा प्रवाह काय आहे? तर संसार रूपी इंद्रिय विषयांकडे धावणारा. आणि वैराग्यानं काय करायला हवं? तर जो विषयांकडे संसार रूपी घेऊन जाणारा प्रवाह आहे, त्याला गोठवला पाहिजे. आणि जो कल्याणकारी मोक्ष मार्गाचा प्रवाह आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास आणि वैराग्य हे 2 तिथे मूळ हे सांगितले उपाय. बरोबर? मग हा जो बाह्य संसाराकडे नेणारा प्रवाह आहे, तो काय करायचा आहे? थांबवायचा आहे. म्हणजे बाह्य संसार रूपी संविद जे आहे ते थांबवायचं आहे आणि अभ्यास रूपी जे संविद आहे ते वाढवायचं आहे. कल्याणकारी मार्गावरचे जे विचार आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे झालं आत्मबोधाविषयीचं संविद. तब प्राप्त करने योग्य यह निर्मल मोक्ष रूप पद प्राप्त हो जाता है. त्यावेळी हे मोक्ष रूप पद प्राप्त होते. तस्मात प्राण स्पंदैव वासना चोदनस्तथा नो चेत संविदम उच्चूनाम करोषि तदजो भवान. हे श्री रामचंद्र जी, इसीलिए जिस प्रकार मूढ़ पुरुष प्राण परिस्पंदों से तथा रागातिशय से द्वारा वासनाओं के उत्पादनों से संविद को विस्तृत यानी विस्तृतत्व प्रयुक्त मनत्व को की संपत्ति से युक्त करते हैं, उस प्रकार यदि आप संविद को विस्तृत नहीं करते तो जन्म आदि समस्त विकारों से शून्य होकर आप संविद को मुक्त ही हो जाएंगे. मागच्या श्लोकातच पूर्ण परत काय केलेलं आहे? गुळगुळीत करून सांगितलेलं आहे. जी संविद उत्पत्ती किंवा विषयांकडे धावणारं चित्त आहे, त्याला प्राणस्पंद थांबवून तुम्ही जर थांबवलं तर त्याचं अंतर्मुखता प्राप्त होईल. म्हणजेच ते आत्मबोधाकडे प्रवृत्त होईल. एवढंच यांना इथे सांगायचं आहे. तो जर हे असं तुम्ही करू शकलात तर तो जन्म आदि समस्त विकारों से शून्य होकर आप संविद को मुक्त ही हो जाएंगे. जन्म मरण हे यातून तुम्ही मुक्ती मिळवाल. म्हणजे संविदापासून तुम्ही कायमस्वरूपीची मुक्ती मिळवू शकता. हे त्यांनी इथे या श्लोकाद्वारे सांगितले. संविदुच्छूनतां चित्तम विद्धिम तेनेदमाततम अनर्थ जाल मालून विशीर्ण जनजीवकम. हे श्री राम जी, संविद की उच्छूनता को माने मोटेपन को आप चित्त जानिए. संविद के उच्छूनता रूपी उसी चित्त ने इस अनर्थ जाल का, जिसने मनुष्य जीवों को खंडित और जर्जर कर डाला है, विस्तार किया है. चित्त आणि संविद या फक्त न दिसणाऱ्या कुठल्याही
जड पदार्थ म्हणून न बघता तुम्ही याला असंच बघा की हे संविद रूपी चित्त आहे, असंच बघा. संवित की उच्छुन्नता किंवा मोठेपणालाच तुम्ही काय म्हणा, चित्त आहे असं म्हणा. संवित की उच्छुन्नता रूपी इस चित्त ने, या संविधाने जे चित्त बनलेलं आहे त्यानेच काय उत्पन्न केलेलं आहे, अनर्थ जाल हे उत्पन्न केलेलं आहे. ही जी वल्ली आहे ती विस्तीर्ण झालेली आहे आणि याचं कारण हे फक्त हे चित्तच आहे, जिसने कि मनुष्य जीवों को खंडित और जर्जर कर डाला है. मनुष्यांना दुःखात टाकलेलं आहे, त्यांचा विस्तार केलेला आहे. हे तुम्ही जाणा. हे चित्तच याला कारणीभूत आहे. या चित्तामध्ये जे संविद उत्पन्न होत आहे तेच म्हणजे चित्त आहे. हे तू जाण आणि तुम्हाला जर्जर करणारं किंवा संसारात दुःखात पाडणारं हे चित्ताचं संविद रूपच आहे. योगिनश्चित्त शांत्यर्थम कुर्वन्ति प्राणरोधनम प्राणायामस्तथा ध्यानैः प्रयोगैर्युक्ती कल्पितैः. आता योगी लोक चित्ताच्या शांतीसाठी प्राणायाम करतात, तसंच काय करतात, ध्यान करतात किंवा सद्गुरु के संप्रदाय आदि से सिद्ध युक्ति कल्पित शांतिकारक उपायों के अभ्यास से प्राण का निरोध करते हैं. आता त्याचे उपाय सांगायला लागले. या संविदाची उत्पत्ती थांबवण्यासाठी तुम्हाला प्राणाचा निरोध केला पाहिजे. या प्राणाच्या निरोधानेच तुम्ही काय करू शकता, शांती प्राप्त करू शकता किंवा संविदाची उत्पत्ती होऊ देऊ म्हणजे थांबवू शकता, उत्पत्ती थांबवू शकता. आता परत एकदा थोडासा रिकॅप मारूया. त्याच्यामध्ये जीव सृष्टी रूपी लता, त्याला सुख दुःख रूपी फळं आलेली आहेत. त्याच्यामध्ये या मंजिरी आहेत, या वासनांच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे मोहरूपी खत पाणी सिंचन करत आहोत, मोहरूपी खत पाण्याचं, त्यामुळे ती वाढलेली आहे. बरोबर आहे. हे शरीर रूपी जे काही आहे ती, त्याच्या मुळाशी बीज कोठलं आहे, तर चित्तरूपी बीज आहे. बरोबर आहे. या चित्तरूपी बीजाला दोन प्रकारे अडवता येईल. कशाने, प्राण संरोधाने तरी किंवा वासना संरोधाने किंवा दृढ, काय ते सांगितलं ते दृढ भावना, दृढ वासना. हा. तर या दोन प्रकारे ते तयार होतं. म्हणजे प्राणस्पंदाने तरी तयार होतं किंवा दृढ वासना यांनी तयार होतं. बरोबर. हे त्याचे दोन मूळ कारण सांगितली. आता या चित्ताला प्राणस्पंद हे मूळ कारण कसं आहे हे समजावलं पुढे. आणि प्राणस्पंदाने चित्तामध्ये संवित कसं उत्पन्न होतं हे बघितलं. ते शरीरामधून काम कसं करून घेतं आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये कसा मनुष्य अडकतो हे सगळं आपण बघितलं. आणि या चित्ताचं निरोध करण्यासाठी आता योगी लोक काय करतात, तर प्राणायाम करतात किंवा ध्यान करतात. तसंच जे त्यांचे गुरु असतील त्या गुरूंनी जे काही उपाय त्यांना सांगितले असतील त्याचा अवलंब करतात, अभ्यास करतात आणि प्राणाचा निरोध करतात. चित्तोपशांती फलदम परम साम्य कारणम सुभगम संविदः स्वास्थ्यम प्राण संरोधनम विदुः. हे श्री राम जी, बड़े बड़े विद्वान लोग प्राण निरोध को ही चित्त शांति रूप फल का दाता, उत्तम समता का हेतु, 6 प्रकार के ऐश्वर्यों से उपेत तथा संवित की स्वस्थता कहते हैं. काय, विद्वान म्हणजेच कोण, तर ऋषी मुनी, जे कोणी आत्मप्रवृत्त झालेले लोक आहेत असे लोक प्राण निरोधालाच काय म्हणतात, चित्त शांती फल का दाता. चित्त शांती देणारा कोण आहे, तर प्राण निरोधच आहे. तसंच
उत्तम समता का हेतू. म्हणजेच काय, तर जे सत्व रजतम आहेत त्यांच्यामध्ये समानता आणणारा, म्हणजेच प्रधान आपण जे बघितलं, प्रकृतीमध्ये हे 3 गुण असतात आणि ते गुण जेव्हा हे पण आपल्याला माहिती आहे, बिघडतात. तर प्रधान अवस्थेमध्ये जेव्हा असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कुठलीही हालचाल नसते, समानता असते. त्याचा हेतू 6 प्रकार के ऐश्वर्यों से उपेत. आता त्याच्यामध्ये 6 प्रकारचं ऐश्वर्य एक आहे. कुठे आहे माझ्या मते, अं, आहेत ना 6 ऐश्वर्य. षडैश्वर्य ऐश्वर्य. आहे. ते कुठे आलेलं आता लक्षात येत नाहीये, पण येईल कधी ना कधी समोर येईल. तुमच्या पण येणार, कारण योगामध्ये हे येणार आहे पुढे कुठेतरी विषय. ठीक आहे. तर या ऐश्वर्यांनी आता उपेत. आता आठवत नाही, तथा पण होऊन गेले हे. आहे. मुमुक्षु वगैरे त्याच्यामध्ये येतं. मुमुक्षुता हम्म. वगैरे येतं त्याच्यामध्ये. मुमुक्षुता एक आहे मी नक्की. लिहिलेत कुठंतरी एका पुस्तकात हा. वहीत. तथा संवित की स्वस्थता कहते हैं. संवितची शांती किंवा तयार न होणे अशी अवस्था याला म्हटलं जातं. ज्ञानवद्भिः प्रकटिताम अनुभूताम च राघव चित्तस्योत्परि चित्तस्योत्पत्तिम अपराम वासनाजीविताम शृणु. हे राघव, ज्ञानी पुरुषों गीतेमध्ये के आलेले 6 द्वारा भली ऐश्वर्य. प्रकार. षडैश्वर्य. गीतेमध्ये आलेले 6. गीतेमध्ये आलेले हा 6 ऐश्वर्य. ओके, सांगून टाका. सापडली तर सांगा. बल, यश, बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य. ओके, ही सगळी ऐश्वर्य आहे. हम्म. पुढे ज्ञानवृद्धि. हे राघव, ज्ञानी पुरुषों के द्वारा भली प्रकार उपदिष्ट तथा स्वयं अनुभूत वासनाओं से जीवन पर्यंत उज्जीवित इस चित्त की दूसरे प्रकार से उत्पत्ति सुनिए. हे राघव, आता दुसऱ्या पद्धतीनं या चित्ताची उत्पत्ती तुम्ही ऐका. ज्ञानी लोकांनी जी कुठेतरी लिहून ठेवलेली आहे किंवा उपदिष्ट ज्यांनी सांगितली आहे, तथा स्वयं अनुभूत, स्वतः अनुभव घेतलेला आहे, अशी वासनाओं से जीवन पर्यंत, वासनामधून उत्पत्ती होऊन जीवनापर्यंत उज्जीवित इस चित्त की दुसरे प्रकार से उत्पत्ती सुनिये. आता आपण सुरुवातीला प्राणस्पंद आणि दृढ भावना या 2 गोष्टी बघितलेल्या होत्या. त्यातली प्राणस्पंदाने चित्त उत्पत्ती आपण बघितली. पहिली. आता आपण वासनांमुळे कशी काय उत्पत्ती होते हे आपण आता बघूया, असं त्यांनी सांगितलं. थांबायचं का इथे? हो. थांबूया. हो सर, थांबवाल. हा, ठीक आहे. हरिओम. हो, हरि ओम. दुसरा क्लास आहे का? सर सांगतील आता. नाही. ठीक आहे, मी लेफ्ट होतो, तुम्ही तसेच थांबा. हो सर. हो सर. सरांना सांगा बंद करायला.